सातारा शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास पठारावर सध्या वेगवेगळी रंगीबेरंगी फुले येण्यास सुरुवात झाली आहे. या पठारावर आठवडाभरात चांगला फुलांचा बहर पाहायला मिळणार आहे. सध्या कास पठारावर 38हून अधिक प्रजातींची रानफुले निसर्ग सौंदर्यात भर टाकत आहेत. कास पठार हे वर्ल्ड हेरिटेज समितीने जुलै 2012 मध्ये मान्य केलेल्या पश्चिम घाटातील 39 ठिकाणापैकी एक आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून नावलौकिक मिळालेले कास पठार आता विविध रंगीबेरंगी रानफुलांनी भरून गेले आहे. कास पठारावर सध्या तेरडा, चवर, मिकी, मौस, पेशीचे आवसे, गेंद, कुमुदिनी अशा वेगवेगळ्या फुलांनी बहरून गेले आहे. मात्र पर्यटकांना या परिसरात येण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कोरोनामुळे बंदी घातली आहे. कास पठारावरील राजमार्गावरील कुमुदिनी तलावातही कुमुदिनी फुलांचा बहर आलेला दिसतोय. विशेष म्हणजे तलावाच्या पाण्यातही फुलांची प्रजाती आपणास पाहायला मिळत आहे. सध्या कास पठारावर सर्वत्र शांतता पाहायला मिळत असून सातारा जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अजूनही पर्यटन स्थळावर बंदी कायम ठेवल्यामुळे साताऱ्याच्या कास पठारावर येण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र वेगवेगळी फुले अत्यंत मोहकपणे पाहण्याचा आनंद काही पर्यटक घेताना दिसत आहेत.